नमस्कार मित्रांनो, आजच्या सत्य मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. पण सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला अशाच मराठी क्राईम स्टोरी ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे 2 कथा आहेत. दोन्ही खऱ्या आणि हृदयविदारक आहेत, म्हणून तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट करून कळवा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात. आजची पहिली कथा महाराष्ट्रातील एका जिल्ह्याची आहे. ही घटना 2026ची आहे. एका शहरापासून जवळपास 10 किलोमीटर दूर दक्षिण पश्चिम दिशेला आंबोली तलाव आहे. तलावाजवळच एक छोटंसं गाव आहे ज्याला लोक आंबोली तल म्हणतात. याच गावातील एका छोट्याशा घरात गौरी तिच्या पती नंदू आदिवासीबरोबर राहत होती. गेल्या बऱ्याच दिवसापासून दोघांच्यात दररोज भांडणे चालू होती. बातावर वाद होत आणि नंतर त्या हाणामारीवर उतरत. 2-3 दिवसापूर्वी तर नंदूने गौरीवर प्रत्यक्ष हल्ला केलाही होता. पण जानेवारीची सकाळ वातावरण काहीसं वेगळं होतं. सकाळ झाल्यावर नंदूने गौरीकडे माफी मागितली. कामावर जाण्यापूर्वी त्याने गौरीचा हात धरला आणि म्हटला की आता असं काहीही होणार नाही. त्यानं वचन दिलं की संध्याकाळी लवकर परत येईल आणि तिला प्रेमाने वागवेल. यामुळेच गौरी त्या रात्री अतूट उत्सुकतेने वाट पाहत होती. खरं तर ग्रामीण भागातील महिला साधारणपणे खूप साध्या, सरळ आणि विश्वास ठेवणाऱ्या असतात. पती त्यांच्याशी कितीही उगीदीने आणि उदासीने वागो किंवा मारहाण करो तरीही त्या त्यालाच आपलं सर्व काही मानतात. पतीचं थोडंसं प्रेमळ बोलणं किंवा समजावणं ऐकून त्यांचं हृदय पुन्हा वितळतं आणि त्या सर्व काही विसरून त्या नात्यातच स्वतःला झोकून देतात. 5 जानेवारीची रात्र झाल्यावर गौरीने घराची कामं लवकरात लवकर निपटावली. नंतर हात तोंड धुतलं, आरशात स्वतःकडे एकदा पाहिलं आणि हलक्याशा लाजेने पतीच्या खोलीत गेली. त्याच रात्री 112वर एक फोन आला. फोन करणारा भादेवाडी पोलीस स्टेशन परिसरातील हसोली गावचा रहिवासी मानसिंग आदिवासी होता. ही माहिती त्या परिसराच्या ठाणा प्रमुख उपनिरीक्षक भानू शर्मा यांना पोहोचवण्यात आली. बाब गंभीर होती म्हणून भानू शर्मा पोलीस तुकडीबरोबर तत्परतेने आंबोली तलाकडे निघाले. दरअसल मानसिंग हे आंबोली गावात राहणाऱ्या नंदू आदिवासीचेच सासरे होते. जवळपास 5 वर्षापूर्वी त्यांनी आपली फुलासारखी मुलगी गौरीचा विवाह नंदूशी विश्वासाने केला की तो तिला प्रेमाने ठेवेल. पण दैवाला काही वेगळंच मंजूर होतं. परिस्थिती इतकी बिघडली की त्या रात्री पोलिसांना फोन करावा लागला. घटनास्थळी पोहोचलेल्या ठाणा प्रमुख भानू शर्मा यांना मानसिंग यांनी रडत सांगितले, नंदूने माझ्या मुली गौरीची हत्या केली आहे. घटनास्थळी गौरीचे शव ठेवलेले होते. तिच्या मानेवर कापडाने दाबण्याचे स्पष्ट चिन्ह दिसत होते. हे चिन्ह पाहताच अनुभवी ठाणा प्रमुखांना समजले की हे प्रकरण आत्महत्या नसून हत्येचे आहे. यानंतर त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती SP, SCP, SDOP यांना दिली. तेथील परिस्थिती तपशीलवार सांगितला. तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी पोलिसांना सांगितले की नंदू स्वतःच म्हणत होता की त्यानेच आपली पत्नी मारली आहे. यानंतर पोलिसांनी गौरीचे शव पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आणि ठाण्यात येऊन हत्येचा गुन्हा दाखल केला. नंदूच्या शोधासाठी एक पोलीस तुकडी तयार करण्यात आली, जिने फक्त 8 तासाच्या आतच त्याला पकडले. अटकेनंतर नंदूला कोर्टात सादर करण्यात आले, जिथून त्याला तुरुंगात पाठवण्यात आले. यानंतर पतीच्या प्रेमात बुडालेल्या एका साध्या, सरळ आणि मासूम पत्नीची तिच्याच संशयी पतीच्या हातून झालेल्या हत्येची संपूर्ण कहाणी समोर आली. आंबोली तल गावात बृजभान आदिवासी आपल्या कुटुंबासोबत राहत होते. बृजभान खूपच साधे, सरळ माणूस होते. घराची परिस्थिती चांगली नसल्याने संपूर्ण कुटुंब मेहनत मजुरी करून कसं तरी गुजारा करत होता. त्यांचा मुलगा नंदू आदिवासी लहानपणापासूनच कामावर लागला होता आणि मजुरी करू लागला होता. तारुण्यात पाऊल टाकताच जवळपास 5 वर्षापूर्वी बृजभान यांनी नंदूचा विवाह भादेवाडी ठाणा परिसरातील एका गावची रहिवासी गौरीशी केला. गौरी तिच्या नामाप्रमाणे गोरी आणि वर्णाची होती आणि स्वभावानेही खूप चांगली होती. सासरच्या घरी ती थोड्याच वेळात सर्वांची लाडकी बनली. नंदू ही गौरीसारखी पत्नी मिळाल्यामुळे स्वतःला भाग्यवान समजू लागला होता. विवाहानंतर नंदू आणि गौरीचे 4 वर्ष खूप चांगले गेले. दोघे हसत खेळत राहत. याच काळात त्यांच्या घरी 2 मुलेही झाली. पण यानंतर नक्की काय झाले कुणास ठाऊक. दोघांच्यात दररोज भांडणे होऊ लागली. गावात लोक म्हणू लागले की नंदू गौरीच्या चरित्राविषयी शंका घेऊ लागला होता. सांगितले जाते की गेल्या जवळपास 1 वर्षापासून भांडणे खूप वाढली होती. शंकेमुळे नंदूने गौरीबरोबर मारहाणही सुरू केली होती. हळूहळू दोघांच्यातील विश्वास संपुष्टात येऊ लागला आणि नात्यातील दरी खोल होत चालली. जवळपास 8 ते 10 दिवसापूर्वी नंदूने आपली पत्नी गौरी हिला मारण्याच्या मनात ठरवले होते. जेव्हा दोघांच्यात पुन्हा भांडणे सुरू झाले तेव्हा नंदूने वरवर चांगला दिसण्याचा प्रयत्न केला.
5 जानेवारीच्या सकाळी त्याने गौरीकडे माफी मागितली आणि संध्याकाळी प्रेम करण्याचे आश्वासन देऊन कामावर गेला. संध्याकाळी नंदू घरी आला तेव्हा मुले बाहेर आजी आजोबांसोबत बसली होती आणि अग्निशी शेकत बसले होते. हे पाहून तो सरळ खोलीत गेला. आज जाऊन त्याने गौरीशी प्रेम दाखवण्याचे नाटक केले. थोड्या वेळाने तो अचानक गौरीवर बसला आणि चुपचाप तिचा गळा दाबला. गळा दाबल्यानंतर शवाला कमलात गुंडाळून अग्नीकडे सोडले. यानंतर नंदू बाहेर आला. सुरुवातीला कोणीही त्याच्याकडे लक्ष दिले नाही. सर्वांना वाटले तो मस्करी करतोय. पण थोड्या वेळाने खोलीतून धूर निघताना दिसला. तेव्हा घरची मंडळी घाबरली. विमल, लालसिंग आणि इतर लोक धावत आत गेले. तेथे गौरी कमलात गुंडाळलेली पडली होती आणि कमलाला आग लागली होती. सर्वांनी मिळून ताबडतोब आग विझवली. यानंतर गौरीला रुग्णालयात नेण्यात आले, पण तेथे ती मृत असल्याचे सांगितले गेले. नंतर जिल्हा मुख्यालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनीही मृत्यूची पुष्टी केली. याच दरम्यान गौरीचा धीर देवेंद्र आदिवासी याने तिच्या वडिलांना फोन करून बातमी दिली. जेव्हा गौरीचे वडील आंबोलीतल येथे पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की गौरी खोलीत मेलेली पडली आहे आणि मानेवर स्पष्ट चिन्हे आहेत. घरच्यांना विचारल्यावर कळाले की गेल्या 3-4 दिवसापासून नंदू आणि गौरीमध्ये भांडण चालू होते. त्या संध्याकाळी जवळपास 7 वाजता पुन्हा भांडण झाले आणि नंदूने गमछाने गौरीचा गळा दाबून तिला ठार मारले. गावात अशीही चर्चा होती की नंदूची तब्येत चांगली नसायची. गेल्या काही वर्षापासून आरोपीची शारीरिक शक्ती कमी झाली होती, म्हणून त्याला भीती वाटत होती की त्याच्या लैंगिक दुर्बलतेमुळे पत्नी कोण्या अन्य पुरुषांकडून आपली गरज भागवू शकते, म्हणून तो तिच्यावर शंका घेऊ लागला होता. याच दरम्यान कोणत्या तरी कारणाने गौरीचे पोट थोडे मोठे झाले होते. तेव्हा त्याला शंका आली की तिच्या पोटात कोणीतरी दुसऱ्याचे बाळ आहे. याच शंकेमुळे तो गौरीशी वारंवार भांडत होता. गावात चर्चा होती की याच शंकेमुळे तो वारंवार भांडत होता. मात्र नंदूची ही शंका पूर्णतः निराधार ठरली. पोस्टमॉर्टम अहवालात स्पष्ट झाले की गौरी गर्भवती नव्हती. अशा प्रकारे एक साधी, सरळ आणि विश्वास ठेवणारी पत्नी तिच्याच पतीच्या शंका आणि भ्रमाची बळी ठरली. ज्या गौरीने शेवटच्या क्षणापर्यंत पतीवर विश्वास ठेवला, त्या विश्वासानेच तिचा प्राण घेतला. नंदूची शंका खोटी होती, पण त्याच्या एका चुकीच्या विचाराने 2 मासूम मुलांपासून आई हिरावून घेतली आणि एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलं. आणि आजची दुसरी कथा पंजाब राज्यातील संगल्या जिल्ह्याची आहे. ही घटना 2015ची आहे. जिल्हा संगल्यामधील मल्हारकोट या शहरात इन्स्पेक्टर दर्शन यादव ठाणा प्रमुख म्हणून तैनात होते. 15 मार्चच्या दुपारी जवळपास 12 वाजता इन्स्पेक्टर दर्शन यादव यांना माहिती मिळाली. माहितीनुसार ईदगाह रोडवरील बडाघर परिसरातील मामदीन मोहल्ला वार्ड क्रमांक 4 येथे मोहम्मद सादिक आणि शौकत अली यांच्या घरात हत्याकांड झाले होते. बातमी मिळताच इन्स्पेक्टर दर्शन यादव घाबरले. अशी माहिती कोणालाही हादरवून सोडते. माहिती मिळताच इन्स्पेक्टर दर्शन यादव यांनी एक सब इन्स्पेक्टर हेड कॉन्स्टेबल आणि 2 सिपाही यांना सोबत घेऊन ताबडतोब घटनास्थळी प्रवेश केला. ज्या घरात ही वारदात झाली होती त्यासमोर मोहल्ल्यातील लोकांची चांगलीच गर्दी जमली होती. ते घर कुठल्या तरी कोटासारखे होते. उंच भिंती असलेले हवेलीसारखे मोठे घर, ज्यासमोर किल्ल्यासारखे जड दरवाजे होते. दरवाजे आतून बंद होते. दरवाजा खालून रक्त वाहत होते. ते गल्लीपर्यंत येत होते. इन्स्पेक्टर दर्शन यादव यांनी तिथे उपस्थित असलेल्या लोकांशी चौकशी केली. लोकांनी सांगितले की काही वेळापूर्वी आतून मारहाण आणि ओरडण्याचा आवाज येत होता. आवाज ऐकून ते लोक तिथे पोहोचले आणि बाहेर लागलेली साखळ वाजवून दरवाजे उघडवण्याचा प्रयत्न केला. दरवाजे उघडले नाही, पण दरवाजा खालून रक्त वाहत बाहेर येऊ लागले. लोकांचे म्हणणे होते की त्या घरात अनेक लोक राहत होते. जर आत कोणीही जिवंत असते तर दरवाजे नक्कीच उघडले असते. यावरून लोकांनी अंदाज लावला की कदाचित आत राहणाऱ्या सर्व लोकांची हत्या करण्यात आली आहे. या विचाराने त्यांनी पोलिसांना माहिती दिली होती. इन्स्पेक्टर दर्शन यादव यांनी शिपायांना सांगितले की मोहल्ल्यातून कोणाची शिडी आणावी आणि ती घराच्या भिंतीला लावून आत शिरावे, जेणेकरून आतून दरवाजे उघडता येतील आणि आत नक्की काय झाले ते पाहता येईल. शिपायांनी ताबडतोब शिडीची व्यवस्था केली आणि भिंतीच्या आधारे चढून आत गेले. थोड्याच वेळात त्यांनी आतून दरवाजे उघडले. दरवाजे उघडताच इन्स्पेक्टर दर्शन यादव यांचे लक्ष सर्वप्रथम त्या ठिकाणी गेले जिथे दरवाजाजवळ एका महिलेचे रक्ताने लबालब झालेले शव पडले होते. दरवाजाच्या खालून वाहत असलेले रक्त त्या महिलेचेच होते. तपास पुढे नेण्यापूर्वी इन्स्पेक्टर दर्शन यादव यासाठी घराची रचना समजून घेणे आवश्यक होते. घर पाहिल्यास असं वाटलं की हे मुघल काळात कोण्या मुस्लिम अधिकाऱ्याची किंवा नगरसेठाची हवेली असावी. मुख्यद्वार म्हणजे दरवाजानंतर एक अतिशय सुंदर बरामदा होता. बरामदा संपण्याआधी डाव्या बाजूला एक मोठा खोला बनवला होता आणि तंतोतंत समोर उजव्या बाजूला अशाच प्रकारचा एक मोठा खोला होता.
बरामदा संपल्यानंतर डाव्या बाजूला खोल्याच्या खुल्या जागी अंगण होता, ज्याच्या भिंतीजवळ सुंदर फुलांच्या क्यारी बनलेल्या होत्या. तिथेच उजव्या बाजूला एका सरळ रेषेत 3 खोले बनवले होते. त्या खोल्यासमोर छतावर जाण्यासाठी पायऱ्या होत्या. समोरच्या भिंतीला लागून शौचालय आणि स्नानगृहही होते. संपूर्ण घर पाहिल्यानंतर असं स्पष्ट दिसत होतं की आत येण्यासाठी किंवा बाहेर जाण्यासाठी दरवाजाशिवाय दुसरा कोणताही मार्ग नव्हता. इन्स्पेक्टर दर्शन यादव यांनी या घटनेची माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आणि फॉरेन्सिक तुकडीही घटनास्थळी बोलावली. यानंतर इन्स्पेक्टर दर्शन यादव यांनी घटनास्थळाची बारकाईने तपासणी सुरू केली. दरवाजाजवळ बरामद्यात पडलेल्या महिलेचे वय जवळपास 30 ते 32 वर्षाचे असावे असं वाटत होतं. तिच्या शरीरावर तीक्ष्ण धारेच्या हत्याराने केलेले अनेक जखमी होत्या, ज्या खूप खोलवर होत्या. शवाजवळच मोडलेल्या चुड्यांचे अनेक तुकडे पडले होते. काही चुड्यांचे तुकडे तिच्या मनगटात खुपसलेले होते, जिथून रक्त झिरपत होते. मृत महिलेच्या डोक्यावरील केस पूर्णपणे विखुरलेले होते. जवळच केसांमध्ये लावायची एक क्लिपही पडली होती. बरामद्यात काही भांडीही इकडे तिकडे पसरलेली होती. तेथील परिस्थिती पाहिल्यास स्पष्ट दिसत होतं की मरण्यापूर्वी मृत महिलेने स्वतःला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता आणि खूप संघर्ष झाला होता. निरीक्षणादरम्यान इन्स्पेक्टर दर्शन यादव यांनी पाहिले की मृत महिलेच्या मुठीत भरपूर प्रमाणात केस दाबलेले होते. ज्या खोल्याच्या बाहेर बरामद्यात शेव पडले होते, त्या खोलीतही संघर्षाची चिन्हे स्पष्ट दिसत होती. खोलीच्या आतही रक्त पसरले होते. खोली आणि बरामद्यातून रक्ताने भिजलेल्या पायांच्या खुणा उजव्या बाजूने बनवलेल्या खोल्यांकडे जात होत्या. इन्स्पेक्टर दर्शन यादव ह्या खुणांचा माग काढत पुढील खोलीत पोहोचले. तेथेही जवळपास 30 ते 32 वर्षाच्या दुसऱ्या एका महिलेचे रक्ताने लबालब झालेले शेव पडले होते. त्या महिलेच्या शरीरावरही तीक्ष्ण धारेच्या हत्याराने केलेले अनेक जखमे होत्या. खोलीच्या फरशीवर सर्वत्र रक्त पसरले होते. या खोलीतही संघर्षाची चिन्हे स्पष्टपणे दिसत होती. रक्ताने भिजलेल्या या पायांच्या खुणाचा माग काढत इन्स्पेक्टर दर्शन यादव तिसऱ्या खोलीत पोहोचले. तेथे फरशीवर एक तरुण उताने तोंडी रक्ताने लबालब पडला होता. त्याच्या आजूबाजूलाही फरशीवर रक्त पसरले होते. जवळ जाऊन पाहिल्यास त्याच्या मानेत एका डावात फसलेली दिसली. रक्त मानेतूनच वाहत होते. इन्स्पेक्टर दर्शन यादव यांना त्या तरुणाच्या शरीरात थोडीशी हालचाल जाणवली. त्यांनी ताबडतोब त्याची नाडी टाळली आणि जी चालू होती याचा अर्थ स्पष्ट होता की तो तरुण अजूनही जिवंत होता. वेळ न घालवता इन्स्पेक्टर दर्शन यादव यांनी त्याला तात्काळ रुग्णालयात पाठवले. घटनेची माहिती मिळताच SP भूपेंद्र सिंग, DSP हमीदर सिंग, DSP मल्हारकोट गुरप्रीत सिंग आणि फॉरेन्सिक तुकडी घटनास्थळी पोहोचली. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फॉरेन्सिक तुकडीने आपले काम पूर्ण केले. यानंतर अधिकाऱ्यांनीही घटनास्थळ आणि शवाची बारकाईने निरीक्षण केलं. शवाजवळ पडलेल्या मोडलेल्या चुड्यांचे तुकडे, तेथे पसरलेल्या भांड्यापैकी एका लोट्यावर लागलेले रक्त ह्या ताब्यात घेण्यात आले. मृत महिलेच्या मुठीत दाबलेले केसही पुरावा म्हणून सुरक्षित ठेवण्यात आले. रक्ताने भिजलेल्या पायांच्या ज्या खुणा होत्या त्यांना फॉरेन्सिक तुकडीने खूप सावधगिरीने उचलले. याशिवाय तेथून बोटांचे ठसेही घेण्यात आले. तेथून रक्तसिनी 3 जोड्या चपलाही सापडल्या, ज्या जप्त करण्यात आल्या. उर्वरित सर्व आवश्यक पुरावे गोळा करून आणि आवश्यक कारवाई पूर्ण केल्यानंतर शवांना पोस्टमॉर्टम जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार ते घर मोहम्मद सादिक याचे होते, जे त्यांनी भाड्याने उठवून घेतले होते. स्वतः मोहम्मद सादिक लेहबान परिसरातील गुलजार रुग्णालयाजवळ राहत होते. घराच्या बरामद्याच्या डाव्या बाजूला दरवाजाजवळ जे शेव पडले होते ते रिंकूचे होते. रिंकू त्या डाव्या बाजूच्या खोलीत आपला पती विजय आणि 2 मुलांबरोबर राहत होती. बरामद्याच्या उजव्या बाजूला बनवलेल्या खोलीत 2 भाऊ रामा मंडल आणि सागर मंडल राहत होते. त्यांच्या समोरच्या खोलीत लालू साहू आपली पत्नी बीनादेवी आणि 4 मुलांबरोबर राहत होता. त्याच खोलीत बीनादेवीचे शव सापडले. याच्यापुढे तिसरा आणि शेवटचा खोला होता, जिथे राजेश गुप्ता एकटाच राहत होता. तिथेच राजेश गुप्ता आपल्या खोलीत गंभीर अवस्थेत जखमी अवस्थेत सापडला. घरात राहणारे सर्व भाडेकरू वेगवेगळ्या राज्यातून आलेले होते आणि कामधंद्यामुळे येथे राहत होते. लालू साहू हा मध्य प्रदेशचा रहिवासी होता. रामा मंडल आणि सागर मंडल हे पश्चिम बंगालचे होते, तर रिंकूचा पती विजय हा बिहारमधील बेगुसराय जिल्ह्याचा रहिवासी होता. आपल्या खोलीत जखमी अवस्थेत पडलेला राजेश गुप्ता हा उत्तर प्रदेशमधील सुलतानपूर जिल्ह्याचा रहिवासी होता. या घरात राहणारे बहुतेक भाडेकरू स्वतःच्या कामाशी निगडीत असलेले लोक होते. यात फक्त राजेश हा असा माणूस होता ज्याला इतरांच्या बाबतीत विशेष रस असे. विशेषतः महिलांच्या बाबतीत त्याची दिलचस्पी काही जास्तच होती. लालू साहू कबाडीचे काम करत होता. तो सकाळी स्वतःच्या गोदामात जात असे आणि उशिरा रात्री घरी परतत असे. विजय एका फॅक्टरीत काम करत होता. त्याची 12 तासाची ड्युटी होती. तो सकाळी जवळपास 7:30 वाजता घरून निघत असे आणि रात्री 8:30 वाजता परतत असे. रामा आणि सागर मंडल हे घरामध्ये
टाईल्स बसवण्याचे काम करत होते. ते सकाळी जवळपास 7 वाजता घरून निघत आणि त्यांच्या परतण्याचा कोणताही वेळ निश्चित नसायचा. आता उरला राजेश. तो एका कंपनीत सुरक्षा रक्षक होता आणि रात्रीची ड्युटी करत असायचा. जेव्हा इतर पुरुष घरी परतात तेव्हा राजेश ड्युटीवर निघत असे आणि जेव्हा सर्व लोक स्वतःच्या कामावर जात तेव्हा तो परत आपल्या खोलीत येत असे. अशा प्रकारे दिवसाच्या वेळी त्या घरात तो एकटाच पुरुष राहत असे. त्या हवेलीसारख्या घरात दिवसा फक्त 3च लोक राहत होते. एक राजेश, दुसरी बीना आणि तिसरे रिंकू. कारण त्यांचे पती कामावर जात आणि मुले शाळेत जात, म्हणून दिवसा घर जवळजवळ रिकामच असायचं. चौकशीत ही गोष्ट समोर आली होती की राजेश हा दिलफेक प्रकारचा तरुण होता. ड्युटीवरून परतल्यानंतर तो आपले काम निपटवून अनेकदा बीना आणि रिंकू यांच्या खोल्यांकडे टक लावून बसत असे. जोपर्यंत तो जागा असे तोपर्यंत तो दोन्ही महिलांना त्रास देत असे आणि घाणेरड्या हालचाली आणि भदळ बोलण्याने त्यांना खूप त्रास देत असे. राजेशच्या याच घाणेरड्या हालचालीमुळे बीना आणि रिंकू बहुतेक वेळा स्वतःच्या खोल्यामध्ये बंद राहणे पसंत करत होत्या, पण रोजच्या आवश्यक कामासाठी त्यांना बाहेर पडावे लागत होते. राजेश याच संधीची वाट पाहत बसायचा. चौकशीदरम्यान लालू साहू आणि विजय यांनी सांगितले होते की अनेक वेळा तर राजेश सर्व मर्यादा ओलांडून जात असे. कधीकधी तो आपल्या खोलीत कपडे काढून विचित्र हालचाली करू लागत असे. जेव्हा त्याला असे करण्यापासून रोखले जात असे तेव्हा तो निर्लज्जपणे हसत असे आणि हे दाखवण्याचा प्रयत्न करत असे की खोली त्याची आहे आणि त्यात तो जो काही करू इच्छितो तो करू शकतो. त्याचे बोलणे आणि हालचाली इतक्या घाणेरड्या होत्या की बीना आणि रिंकू यांना स्वतःला पूर्ण असुरक्षित वाटू लागले. यामुळे दिवसाच्या वेळी त्या खोल्यांमधून बाहेर पडण्यास कचरत होत्या आणि गर्जनेच बाहेर येत होत्या. अशा प्रकारच्या गोष्टी ऐकून रिंकू आणि बीना यांचा मेंदू बिघडून जात होता. मन करत होतं की रागात काहीतरी उचलून त्याच्या डोक्यावर मारावे, पण इच्छा असूनही त्या असे करू शकत नव्हत्या. त्या राजेशची तक्रार आपल्या पतीकडेही करू शकत नव्हत्या. त्याचे कारण असे होते की जर पतींना कळाले तर राजेशबरोबर भांडण होऊन जाईल आणि त्या भांडण्यात कोणालाही इजा होऊ शकते. जर इजा त्यांच्या पतींना झाली तर त्यांच्यासाठी मोठी अडचण उभी राहील आणि जर कुठे राजेशला इजा झाली तर तो सरळ ठाण्यात पोहोचेल. त्यानंतर पोलीस त्यांच्या पतींना पकडून नेतील. हेही त्यांच्यासाठी एक त्रासदायकच ठरेल. इतकंच नव्हे तर ही भीती होती की कुठे त्यांचे पती त्यांच्यावर शंका घेऊ लागतील काय. याच उलझनात रिंकू आणि बीना दोघेही अडकल्या होत्या, म्हणून त्या प्रत्येक पाऊल खूप सावधगिरीने टाकत होत्या. पण त्या दिवशी तर मर्यादाच ओलांडल्या गेल्या. दुपारचा वेळ होता. बीनाने घराचे काम निपटवून विश्रांतीसाठी पलंगावर पडली होती. रिंकू आपल्या खोलीचे दरवाजे बंद करून पडली होती. उबदारपणा खूप होता आणि वीजही नव्हती, म्हणून बीनाने खोलीचे एक दरवाजा थोडासा उघडा ठेवला. जास्त थकव्यामुळे ती पडताच झोपी गेली. काही वेळाने बीनाला जाणवले की कोणीतरी तिच्या शरीराला हात लावत आहे. तिचे डोळे उघडले तेव्हा तिने पाहिले की राजेश तिच्याजवळ पडून तिच्याशी छेडछाड करत आहे. बीना ताबडतोब उठून बसली आणि रागात त्याला वाईट सांगू लागली. गोंधळ ऐकून रिंकूही आपल्या खोलीतून बाहेर आली. यानंतर दोन्ही महिला राजेशवर चिडल्या आणि त्यांच्या हालचालीचा विरोध करू लागल्या. पण राजेशने उलट प्रकरण वळवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या गोष्टींनी दोघींच्या पायाखालची जमीनच सरकून गेली. राजेशचे चातुर्य आणि खोटे बोलणे ऐकून भीतीने दोघींनी त्यावेळी आपल्या पतींना काहीच सांगितले नाही. त्यांना भीती वाटत होती की असा माणूस कोणत्याही वेळी काहीही बोलू शकतो. या भीतीमुळे दोघीही शांत राहिल्या. या शांततेमुळे राजेशची हिंमत आणखीनच वाढली. त्याच्या हालचाली दिवसेंदिवस वाढतच होत्या. शेवटी बरीच विचारपूस केल्यानंतर रिंकू आणि बीनाने आपल्या पतींना सांगितले की दिवसा एकटे असताना राजेश त्यांना त्रास देतो आणि बेअदबी करतो. विजय आणि लालू यांनी राजेशला समजावण्याचा प्रयत्न केला, पण उलट राजेश त्यांच्यावरच उठला. तो त्यांच्यावरच आरोप ठेवू लागला आणि धमकावू लागला. यानंतर वातावरण आणखी बिघडले. दोघी स्तब्ध राहिल्या. आपली प्रतिष्ठा वाचवण्यासाठी त्यांनी पुढे काहीच सांगितले नाही. यामुळे हे सर्व चालूच राहिले. बीना आणि रिंकू आतून खूपच त्रस्त झाल्या होत्या आणि स्वतःला असहाय्य समजू लागल्या. शेवटी त्या दिवशी छेडछाड मर्यादेपेक्षा जास्त झाली. रोजच्या प्रमाणे राजेश आपल्या खोलीत होता. घराचे कामं निपटून रिंकू न्हाण्यासाठी स्नानगृहाकडे जाऊ लागली. त्याचवेळी बीना आपल्या खोलीत काही कामं करत होती. स्नानगृहात जाण्यासाठी राजेशच्या खोलीसमोरूनच जावे लागत होते. रिंकूला तिकडे जाताना पाहून राजेशच्या मेंदूत पुन्हा एक घाणेरडी कल्पना सुचली. तो आपल्या खोलीतून शांतपणे बाहेर पडला आणि हळूहळू स्नानगृहाकडे वाटचाल करत होता. रिंकू कपडे काढून न्हाण्यासाठी बसणार होती तेव्हा अचानक राजेशने दरवाजा जोरदार धक्का दिला. झटक्याने आतली कडी मोडली आणि दरवाजा उघडला गेला. रिंकूला त्या अवस्थेत पाहून तो तिच्याशी छेडछाड करू लागला. भीती आणि लाजेने रिंकूची अवस्था खराब झाली. प्रथमतः ती घाबरली आणि काही समजू शकली नाही.
पण नंतर तिने हिंमत गोळा केली आणि जोरजोरात ओरडू लागली आणि स्नानगृहात ठेवलेली कपडे धुण्याची मुघळी उचलून राजेशवर प्रहार करू लागली. रिंकूची ओरड ऐकून बीनाही आपल्या खोलीतून बाहेर आली आणि परिस्थिती समजताच ती सरळ स्नानगृहाकडे पळाली. तिने राजेशचा कॉलर पकडून त्याला ओढत बाहेर काढले आणि चप्पल मारून पिटू लागली. तेवढ्यात रिंकूही लवकर कपडे घालून स्नानगृहातून बाहेर आली. यानंतर दोघींनी मिळून राजेशची जमून पिटाई केली. जेव्हा बाप प्रतिष्ठेची आली तेव्हा रात्री पतीच्या घरी परतल्यावर रिंकू आणि बीनाने राजेशच्या सर्व जुन्या आणि नव्या हालचाली त्यांना सांगितल्या. हे सर्व ऐकून विजय आणि लालू यांचा राग फुटला. दोघांनी राजेशची जमून पिटाई केली आणि त्याची तक्रार ठाण्यात केली. पोलिसांनी राजेशला पकडून ठाण्यात नेले. तिथेही त्याची पिटाई झाली. नंतर राजेशने आपली चूक कबूल करून लेखी माफीनामा मागितला. तेव्हा त्याला सोडण्यात आले. या घटनेनंतर काही दिवस राजेश शांत राहिला, पण काही काळ जाताच तो पुन्हा छोट्या मोठ्या हालचाली करू लागला. ज्या दिवशी ही हत्याकांड झाली त्या दिवशीही रोजच्याप्रमाणे सर्व लोक आपल्या कामावर गेले होते. रात्रीची ड्युटी संपून राजेश सकाळी जवळपास 8:30 वाजता आपल्या खोलीत परत आला होता. सकाळी 9 वाजेपर्यंत सर्व मुलेही शाळेत गेली होती. यानंतर त्या मोठ्या हवेलीसारख्या घरात फक्त 3च लोक राहिले होते, रिंकू, बीना आणि राजेश. दुपारी जवळपास 12 वाजेपर्यंत घराची कामे निपटवून रिंकू आणि बीना आपल्या खोल्यात विश्रांतीसाठी पडल्या होत्या. ऑगस्ट महिना होता, वारा अजिबात नव्हता, म्हणून उबदारपणा खूप जास्त होता. वरती वीजही नव्हती. थोडा वारा येण्यासाठी बीनाने आपल्या खोलीचे दरवाजे थोडेसे उघडे ठेवले. आपल्या खोलीत बसलेला राजेश काय विचार करू लागला कोण जाणे. काही वेळाने तो आपल्या खोलीतून बाहेर पडला आणि बीनाच्या खोलीसमोर येऊन उभा राहिला. उघड्या दरवाजातून त्याने आत झाक घेतली. बीना खोल निद्रेत झोपलेली होती. बेखबरीत तिचा पेटीकोट गुडघ्यापासून वरपर्यंत सरकलेला होता. राजेश काही क्षण न डोळा मारता तिला पाहत राहिला. त्यानंतर तो स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही. त्याने दरवाजा ढकलला आणि खोलीत आत शिरला. तो सरळ पलंगावर झोपलेल्या बीनावर तुटून पडला. अचानक झालेल्या या हल्ल्याने बीना घाबरली आणि ओरडू लागली. राजेशने ताबडतोब तिचे तोंड दाबले आणि तिला शांत राहण्यासाठी भीती दाखवू लागला. यानंतर तो तिच्याशी जबरदस्ती करू लागला. बीनाने पूर्ण ताकद लावून राजेशला ढकलले, ज्यामुळे तो फरशीवर पडला, पण तत्परतेने सांभाळला आणि उठून बीनाच्या चेहऱ्यावर जोरदार हात मारला. राजेश त्यावेळी इतका बेकाबू झाला होता त्याला काही समजत नव्हते. तो वेगाने बीनाच्या खोलीतून बाहेर पडला आणि आपल्या खोलीतून भाजी कापण्याचा दावत उचलून आणला. त्याने बीनाला भीती दाखवण्यासाठी दावत तिच्या समोर लोटला, पण राजेशच्या धमकीची बीनावर काहीही परिणाम झाला नाही. ती शांतपणे आपली प्रतिष्ठा लुटून घेण्यास तयार नव्हती. ती स्वतःला वाचवण्यासाठी सतत संघर्ष करत राहिली आणि कसं तरी बाहेरच्या दिशेने पळण्याचा प्रयत्न करू लागली. राजेशची अवस्था अशी झाली होती की जणू त्याच्यापासून काहीतरी हिरावून घेतले जात होते. राग आणि उत्तेजनेत त्याने पळत्या बीनावर दावतीने प्रहार केला. जिथे दावत लागली तिथूनच रक्त वेगाने वाहू लागले आणि बीना फारशीवर कोसळली. ती जोरजोरात ओरडू लागली. ती पडताच राजेशने तिच्यावर सतत अनेक प्रहार केले. इतके वेळात बीनाचा ओरडा ऐकून रिंकूही तेथे आली. समोरचे दृश्य पाहून ती पूर्णपणे स्तब्ध राहिली. बीनाला वाचवण्यासाठी रिंकू काहीतरी वस्तू उचलण्यासाठी आपल्या खोलीकडे धावली, पण त्यावेळी राजेशवर रक्त चढले होते. तो तिच्याही मागे धावला. रिंकू काही उचलू शकत नव्हती. त्यापूर्वीच राजेशने हातात पकडलेल्या दावतीने तिच्यावर प्रहार केला. प्राण वाचवण्यासाठी रिंकू ओरडत दरवाजाकडे धावली, पण राजेशने बरामदतच तिला घेरले आणि तिच्यावर लगेच प्रहार करू लागला. रिंकू फरशीवर पडली. काही वेळ तडपल्यानंतर ती शांत झाली. काही क्षण राजेश तिथेच उभा राहिला. तोपर्यंत त्याचा उन्माद हळूहळू शांत होऊ लागला. जेव्हा त्याला होश आला तेव्हा समोर 2 शव आणि सर्वत्र पसरलेले रक्त पाहून तो आतल्या आत थरथर कापू लागला. तो कोणत्याही व्यावसायिक गुन्हेगार नव्हता. हे सर्व पाहून त्याचा मेंदू सुन्न झाला. पुढे काय होईल हे विचारताच त्याचे शरीर कापू लागले. भीतीने तो घाबरत पागलासारखा इकडे तिकडे धावू लागला. लपण्याची जागा शोधू लागला. जेव्हा त्याला कोणताही मार्ग दिसेना तेव्हा पोलिसांपासून वाचण्याच्या भीतीने त्याने स्वतःवरच दावतीने प्रहार करायला सुरुवात केली. पहिला प्रहार खोलवर झाला. त्यानंतर प्रहार कमकुवत होत गेले. चौथा प्रहार पहिल्या जखमेवरच झाला. वेदना आणि कमकुवतपणामुळे त्याच्या हातात ताकद उरली नव्हती आणि दावात तिथेच फसवून राहिला. काही वेळातच राजेश बेशुद्ध होऊन फारशीवर उताने तोंडी पडला. आतापर्यंतच्या चौकशीतून हे स्पष्ट झाले होते की दोन्ही महिलांची हत्या आणि राजेशने केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नाचे कारण बलात्काराचा प्रयत्न हाच होता. दोन्ही महिलांच्या पतीचे आणि मोहल्ल्यातील लोकांचे जबानी नोंदवल्यानंतर इन्स्पेक्टर दर्शन यादव हे रुग्णालयात निघाले. रुग्णालयात पोहोचल्यावर कळाले की राजेशची अवस्था खूपच गंभीर होती. यामुळेच डॉक्टरांनी त्याला पटियाला येथील राजेंद्र रुग्णालयात पाठवले होते. राजेंद्र रुग्णालयातील डॉक्टरांनी खूप मेहनत केल्यानंतर राजेशचा प्राण वाचवला. या संपूर्ण प्रकरणात राजेश हा एकटाच दोषी होता.
जर त्याचा मृत्यू झाला असता तर प्रकरण त्या दिवशी संपले असते, पण आता परिस्थिती बदलली होती. राजेश वाचला होता म्हणून खटल्यात न्यायालयापर्यंत नेणे आवश्यक झाले. प्रकरण बलवान बनवण्यासाठी इन्स्पेक्टर दर्शव यादव यांनी पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली, जेणेकरून मृत महिलेच्या कुटुंबियांना न्याय मिळू शकेल. नागरी रुग्णालय मल्हारकोट येथून MLP करण्यात आला. त्यानुसार राजेशच्या मानेच्या डाव्या बाजूला तीक्ष्णधार हत्याराच्या 5 जखमा होत्या, पण हा अहवाल इन्स्पेक्टर दर्शन यादव यांना अपूर्ण वाटला. यानंतर पटियाला येथील राजेंद्र रुग्णालयातून दुसरा MLC बनवण्यात आला. या अहवालात स्पष्ट लिहिलं होतं की राजेशच्या डाव्या डोळ्यापासून मानेपर्यंत तीक्ष्णधार हत्याराने केलेल्या 5 गंभीर जखमा होत्या. राजेशच्या डाव्या हातावर कापलेले 3 चिन्ह होते आणि उजव्या हातावरही एका जखमेचे चिन्ह आढळले होते. ही जखम कदाचित ओढाताणीच्या वेळी झाली असावी. डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे राजेशची अवस्था वेगाने सुधारत होती. आता तो कोणत्याही आधाराशिवाय चालत फिरत लागू लागला. पण एक मोठी अडचण समोर आली होती. मानेवरच्या दावतीमुळच्या जखमेमुळे त्याचा आवाज गायब झाला होता. तो बोलू शकत नव्हता. ही बाब पुढे चालू इन्स्पेक्टर दर्शन यादव यांच्यासाठी मोठी समस्या बनू शकत होती. न्यायालयात तो आपली बाजू कशी मांडेल हे विचारून इन्स्पेक्टर दर्शन यादव यांना चिंता वाटत होती. या सर्वामुळे इन्स्पेक्टर दर्शन यांनी रिंकू आणि बीनाच्या हत्या आणि आत्महत्येच्या प्रयत्नाचा खटला राजेश विरुद्ध दाखल केला आणि पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले. एके दिवशी सकाळी बातमी आली की राजेश रुग्णालयात निरीक्षणात तैनात असलेल्या शिपायाला फसवून पळून गेला आहे. हे इन्स्पेक्टर दर्शन यादव यांच्यासाठी खूप मोठी अडचण होती. राजेश भलेही गंभीर जखमी होता, पण त्याने जो क्रूर गुन्हा केला होता त्यासाठी त्याला शिक्षा मिळणे आवश्यक होते. या घटनेने इन्स्पेक्टर दर्शन यादव यांच्या नोकरीवरही धोका निर्माण झाला होता. सर्वात मोठी चिंता अशी होती की त्यांच्या संपूर्ण जीवनातील निर्दोष नोकरीच्या शेवटी असा डाग लागू शकतो जो इच्छा असूनही पुसता येणार नाही. त्यांच्या निवृत्तीत आता फक्त 2 वर्षे शिल्लक राहिली होती. असं असलं तरी रुग्णालयात राजेशच्या निरीक्षणावर तैनात असलेल्या शिपायाला शिस्तीची कारवाई करण्यात आली आणि इन्स्पेक्टर दर्शन यादव यांनी राजेशच्या शोधासाठी इकडे तिकडे धाडी घालण्यास सुरुवात केली. इन्स्पेक्टर दर्शन यादव यांनी राजेशच्या भाऊ राम संजीव गुप्ता यांना चौकशीसाठी ठाण्यात बोलवले. राम संजीव हा मल्हारकोट येथेच राहत होता. त्याने सांगितले की तो बऱ्याच काळापासून राजेशला भेटला नव्हता. राजेशच्या हालचालीमुळे तो त्याला आपल्या घरात घुसू देत नव्हता, ना त्याच्याशी कोणतेही नाते ठेवत होता. इन्स्पेक्टर दर्शन यादव यांनी राम संजीवकडून त्यांच्या नातेवाईकाचे पत्ते विचारले आणि तेथे धाडी घातल्या, पण राजेशचा कुठेही पत्ता लागला नाही. शहरात आधीच अडथळे तयार करण्यात आले होते. राजेशची ओळख करणे सोपे होते, कारण त्याच्या डोक्यापासून मानेपर्यंत पट्ट्या बांधलेल्या होत्या. यामुळे तो जास्त वेळ लपू शकला नाही. जवळपास 2 दिवसानंतर तो मोहम्मद अयूब नावाच्या एका प्रतिष्ठित व्यक्तीबरोबर ठाण्यात पोहोचला आणि इन्स्पेक्टर दर्शन यादव यांच्यासमोर हजर झाला. कदाचित त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली असावी किंवा त्याला समजले असावे की आता वाचण्याचा कोणताही मार्ग नाही. ठाण्यात इन्स्पेक्टर दर्शन यादव यांनी राजेशची चौकशी सुरू केली. बोलू न शकल्यामुळे राजेशने इशाऱ्यात त्या सर्व गोष्टी सांगितल्या ज्या तपासादरम्यान समोर आल्या होत्या. यानंतर इन्स्पेक्टर दर्शन यादव यांनी त्याच्या जबानी नोंदवल्या आणि 2 साक्षीदारांच्या समोर त्याच्याकडून सही करून घेतली. पुढील दिवशी राजेशला महानगर दंडाधिकारी श्री पुष्पंदर सिंग यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. तिथून त्याला न्यायिक हवालीत पाठवण्यात आले. हत्येत वापरण्यात आलेले हत्यार आधीच आरोपीच्या मानेतून जप्त करण्यात आले होते. कलम 383C RCP अंतर्गत राजेशचे जबानी इशाऱ्यात नोंदवण्यात आल्या. रक्ताशी संबंधित पुरावे आणि फिंगरप्रिंट अहवाल आल्यानंतर इन्स्पेक्टर दर्शन यादव यांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. जवळपास 2 वर्षे तारखा वाचवल्यानंतर या खटल्याची साक्ष अतिरिक्त सत्र न्यायाधीश मेहता यांच्या न्यायालयात सुरू झाली. या खटल्यात एकूण 23 साक्षीदार होते. फिंगरप्रिंट तज्ज्ञाचा अहवाल या खटल्यात सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरला. आरोपीच्या पायाच्या खुणाही शिक्षा देण्यात महत्त्वाच्या ठरल्यात. याशिवाय मृत रिंकूच्या मुठीत सापडलेले राजेशच्या डोक्याचे केसही मजबूत पुरावा ठरले. न्यायाधीशांनी या खटल्यात आरोपी राजेश गुप्ताला रिंकू आणि बीनाच्या हत्येचा दोषी मानत आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबत 10,000 रुपये दंडही लादला. जर तो दंड भरला नसता तर त्याला 6 महिन्याची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागली असती. आपल्या निकालात न्यायाधीश म्हणाले की राजेशने आपल्या इच्छेसाठी 2 महिलांची हत्या केली आणि 2 कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त केले. हा असा गुन्हा होता ज्यासाठी त्याला फाशीची शिक्षा मिळायला हवी होती. पण न्यायालयाने हेही पाहिले की गुन्हा केल्यानंतर राजेशने पश्चाताप आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आणि न्यायालयात आपला गुन्हा स्वतःहून कबूल करत माफी मागितली होती.
त्यामुळे न्यायालयाने त्याला आजन्म कारावासाची शिक्षा देण्यास योग्य समजले. अशा प्रकारे वासना, भीती आणि शांततेने सुरू झालेली ही कथा कायद्याच्या चौकटीवर येऊन संपली. रिंकू आणि बीनाला न्याय मिळाला, पण त्यांच्या जीवनाच्या किमतीवर हा खटला फक्त एका गुन्ह्याची फाईल नव्हती, तर सत्याची साक्ष होती की जर वेळेत चुकीच्या गोष्टी थांबवल्या नाहीत तर त्याची किंमत मासूमांना भरावी लागते. इन्स्पेक्टर दर्शन यादव यांच्यासाठी हा खटला नोकरीच्या शेवटच्या वर्षातील सर्वात जड जबाबदारी बनला होता, जी त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडली. न्यायालयाचा निकाल ऐकताना गंभीर शांतता होती. ना कोणती आनंदाची भावना, ना कोणते उत्सव, फक्त एक कडवे सत्य. कायद्याने आपले काम केले होते, पण रिंकू आणि बीनाची कमी त्यांच्या कुटुंबियाच्या जीवनात नेहमीच एक रिकामेपण निर्माण करून राहिली. हा खटला नेहमी आठवण करून देत राहील की प्रतिष्ठेवरील हल्ला फक्त एका व्यक्तीवर नसतो, तर संपूर्ण समाजावर होतो आणि त्याचा परिणाम नेहमीच विनाशकारी असतो. आमचं उद्दिष्ट हे आहे की लोक या घटनांपासून शिक्षण घेतील आणि चुकीच्या मार्गावर चालणे टाळतील. ही कथा एक महत्त्वाची चेतावणी आहे, जी आपल्याला सांगते की जीवनात योग्य निर्णय घेणे किती आवश्यक आहे. आपण सर्वांनी मिळून एक चांगला समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जिथे प्रेम आणि प्रामाणिकपणाला महत्त्व असेल. अशाच सत्यघटना आणि त्यातून मिळालेल्या संदेशासह पुन्हा भेटूयात. तोपर्यंत सुरक्षित राहा, सावधान राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा. धन्यवाद.